खुले आसमान हे सर्वांचे, मुक्त व्यासपीठ हे सह्याद्रीचे, ज्ञान विकास अंजकतेचे, संस्कार संस्कृती परंपरेचे, अस्मितेचा शृंगार लेऊनी, स्नेहल सखी सुखदायिनी, सुखदायिनी, भेटीस आपल्या आली सखी, 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 सखी सह्याद्री. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी सपना पाडळीकर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण सगळेच आधुनिकतेकडे आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत मोबाईल, लॅपटॉप्स, कम्प्युटर, स्मार्टफोन्स या आधुनिक उपकरणांमध्ये रोज नव्याने बदल घडून येत आहेत. पण या आधुनिक उपकरणांचा फक्त चांगल्या कारणांसाठी उपयोग होत आहे का? तर त्याचा दुरुपयोग देखील होत आहे. या आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून हल्ली गंभीर गुन्हे घडताना दिसून येत आहेत आणि विशेषतः सायबर क्राईम म्हणजेच सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. महिलांच्या बाबतीत घडणारे सायबर गुन्हे याचं प्रमाण तो खूप वाढत आहे. म्हणूनच आज आपला विषय आपण घेऊन आलोय तो म्हणजे सायबर गुन्हे, महिलांच्या संदर्भात घडणारे सायबर गुन्हे आणि कायदा. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट प्रशांत माळी. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. ॲडव्होकेट प्रशांत माळी हे सायबर लॉ व सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आहेत. तसेच मुंबई हायकोर्टात ते वकील आहेत. गेली 20 वर्षे IT, सायबर सिक्युरिटी, सायबर लॉ, IPR, टेलिकॉम, मीडिया या क्षेत्रांमधून ते कार्यरत आहेत. सायबर गुन्हे व सायबर कायदा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायदा 2000, तसेच सायबर लॉ, गुन्हे नियम आणि अधिनियम अशी अनेक सायबर गुन्हे आणि कायद्याविषयीची पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. तुमच्याही मनात नक्कीच काही ना काहीतरी प्रश्न असतीलच. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक लिहून घ्या. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 022 2490 8050, 2498 8050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी आणि मोबाईलवरून नंबर डायल करणाऱ्यांनी 022 हा STD कोड जरूर लावा. प्रश्न विचारताना तुमच्या TV संचाचा आवाज कमी ठेवा, जेणेकरून तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत अगदी नीट पोहोचू शकतील. आज आपल्या या चर्चेबरोबरच कार्यक्रमात अजून आपण काय काय पाहणार आहोत याची झलक देखील पाहूया. आजचा आपला विषय आहे महिलांसंदर्भात होणारे सायबर गुन्हे आणि कायदा. आपण आपल्या चर्चेला लगेच सुरुवात करत आहोत. सर, मुळात सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हे म्हणजे काय? संगणक वापरून करणारे कुठलेही गुन्हे किंवा संगणक आणि इंटरनेट हे माध्यम वापरून जे घडणारे गुन्हे असतात, करून आणणारे जे गुन्हेगार असतात, ते जेव्हा हे गुन्हे करतात तेव्हा त्याला आपण सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हे असं म्हणतो. पण हल्ली रोज नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तर हे गुन्हे घडत आहेत त्याच्यासाठी हे काही तंत्रज्ञानच यासाठी कारणीभूत आहेत का? तंत्रज्ञान हे माणसाच्या प्रगतीसाठी वापरली जाणारी वस्तू आहे. पण काही मंडळी हे तंत्रज्ञान वापरून विविध प्रकारचे गुन्हे करतात. जशी बदनामी करतात स्त्रियांची, किंवा पैसे लुटतात म्हणजे सायबर फ्रॉड्स करतात, किंवा कोणाचे तरी घर मोडतात. तर असे विविध प्रकारचे गुन्हे हे तंत्रज्ञान वापरून आजकाल लोक करतात. आपण आज महिलांसंदर्भात जे सायबर गुन्हे घडतात आणि कायदा त्याविषयीचा याविषयी बोलतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्यांना कम्प्युटर विषयी ज्या महिलांना माहितीच नाही आहे किंवा कधी हाताळलाच नाही आहे, तर अशा महिलांच्या बाबतीत देखील हे गुन्हे घडू शकतात का? माझ्याकडे एक केस आली होती. त्याच्यामध्ये एक जे डेली वेज वर्कर असतात, जे डेली कामगार करणारे असतात, त्याची पत्नी होती ती. आणि ती आपल्या तिच्या घराच्या बाहेर म्हणजे झोपडीच्या बाहेर आंघोळ करायची. तर काही समाजकंटकांनी ती आंघोळ करत असताना तिचं चित्रफीत बनवली आणि ती चित्रफीत पूर्ण त्यांच्या मोहल्ल्यामध्ये व्हॉट्सॲपद्वारा माध्यमाद्वारातनं पसरवली. आणि ती फिरत 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 शेवटी तिच्या नवऱ्याच्या व्हॉट्सॲपवरती आली. आणि तेव्हा तिला कळलं की हे जे चित्रफीत फिरते ही माझ्याच पत्नीची आहे. कारण दरवेळेला पत्नी जेव्हा ती तिच्या मोहल्ल्यातनं जायची तेव्हा लोक तिच्याकडे बघून हसायचे किंवा रिमार्क पास करायचे. मग त्याला हे कळलं. आता ही स्त्री, तिला मोबाईलही वापरता येईना, ती अनपढ होती, कम्प्युटरचा तर दूरचा संबंध नाही, तरीही तिच्यावरती हा सायबर क्राईम घडला.
आणि ते व्हॉट्सॲपवरती पण नव्हतं, पण फक्त व्हॉट्सॲपवरच नव्हतं तर फेसबुकवरती वगैरे वगैरे पण हे पोस्टिंग झाले होते. तर ती स्त्री एका छोट्याशा एरियामध्ये राहणारी, पण आता जगभरात तिचा व्हिडिओ कधीही कुठेही मिळू शकतो, आपण जरी आज किती काढला तरी. तर अशा प्रकारचे गुन्हे ज्या स्त्रिया कम्प्युटर नाही वापरत किंवा मोबाईल नाही वापरत त्यांच्यावरही घडतायत आज घडीला. पण मग या गुन्ह्यांसाठी काही कायदे भारतात अस्तित्वात आहेत का? आपल्याकडे सायबर लॉ ह्या नावाने कायदा नाही आहे. तर आपल्याकडे जो कायदा आहे त्याचं नाव आहे माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 व त्याचे रूल्स आलेले आहेत माहिती व तंत्रज्ञान कायदा रूल्स 2011 हे असे मिळून हा कायदा भारतात अस्तित्वात आहे. हाच भारताचा सायबर लॉ आहे, हाच भारताचा डेटा प्रोटेक्शन ॲक्ट आहे आणि कम्प्युटर अब्यूज ॲक्ट ज्याला जसं परदेशात आहेत तसंच हा आपला एकमेव ॲक्ट आहे आणि त्याच्यामध्ये सगळे सेक्शन्स आहेत जे आपले विविध प्रकारचे होणारे गुन्हे त्याच्यामध्ये कव्हर होतात. बरं, पण हल्ली सायबर गुन्ह्यांचं प्रमाण 300% इतकं वाढलं आहे, तर मग ह्याची नेमकी कारणं काय आहेत? काय झालंय की पहिलं जर एखादा गुन्हेगार असेल तर तो गुन्हेगारासारखा दिसायचा, म्हणजे त्याचा हट्टीकट्टी बॉडी असायची, तो धीट असायचा, तर तोच जास्त करून गुन्हे करायला प्रवृत्त व्हायचा. आता मोबाईल हातात आल्या कारणाने एक किडकासा माणूस ज्याच्यामध्ये काही ताकद नाही, ज्याची मानसिक बुद्धी आहे पण ताकद नाही, गट्स नाहीत त्याला, तो आपल्या घरात बसून इंटरनेटच्या द्वारा त्याला वाटतं की मला कोण पकडणार नाही. तर ही जी अनॉनिमस राहण्याची जी संकल्पना इंटरनेटच्या माध्यमातून आहे म्हणून हे गुन्हे जास्त घडतात, कारण लोकांना वाटतं की आपल्याला कोणी पकडणारच नाही आणि ते धांदल खोटं आहे. पोलीस त्यांचा मागोवा घेतात आणि त्यांना पकडतात आणि त्यांना गजाआड करतात. पण मग आजकाल कोणत्या नवीन प्रकारचे सायबर गुन्हे महिलांच्या संदर्भात घडू शकतात? आता ऑलरेडी घडत आहेत. आता महिला आजकाल कामाला जातात तर त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड्स आहेत, त्यांच्याकडे त्यांचं ऑनलाईन बँकिंग आहे. मग महिला हे खूप जसं मी बघतो माझ्याकडे जसे केसेस येतात ते भाबडे असतात, तर ते आपला ईमेलचा पासवर्ड आपल्या मित्रांना देतात किंवा आपला जो क्रेडिट कार्डचा पिन नंबर कोणाला तरी काढायला देतात, पैसे काढायला देतात, किंवा आपला जो ऑनलाईन बँकिंग अकाउंटचे हे असं ते कोणाला तरी काढायला देतात. किंवा मी तर काही महिलांना हे बघितलं की आपला मोबाईल पण दुसऱ्याच्या हाती देतात आणि ईमेलच्या पासवर्ड दुसऱ्याच्या हाती देतात. तर हे सगळं जेव्हा महिला शेअर करतात तेव्हा हे जे विकृत बुद्धीची माणसं असतात तो ह्या पासवर्डचा, ह्या ATMच्या पिनचा गैरवापर करून महिलांवरती सायबर फ्रॉड्स होत आहेत, त्यांचे पैसे लुबाडले जातात. दुसरा प्रकारचा गुन्हा म्हणजे त्यांची घरं मोडण्यासाठी त्यांचे जे जुने मित्र असतात ते विविध सोशल नेटवर्किंग साईट्सवरती त्यांचे फोटो किंवा अभद्र त्यांच्याबद्दल लिहून काहीतरी त्यांना ब्लॅकमेल करत असतात, त्यांच्याकडनं पैसे येत असतात. तर त्यांच्या वैयक्तिक जीवनात गुन्हे घडत आहेत, त्यांच्या आर्थिक जीवनात त्यांच्यावर गुन्हे घडत आहेत, त्यांची घरं पण म्हणजे अगदी त्यांची जी नाती आहेत ते डिव्होर्सपर्यंत जात आहेत. इतके संगीन गुन्हे आजकाल सायबर गुन्हे महिलांवर होत आहेत. पण मग तुमच्याकडे अशी एखादी केस आली होती का कधी, की तुम्ही कशी म्हणजे ती सॉल्व्ह केली? माझ्याकडे केस आली होती, ती मुंबईची स्त्री होती आणि ती लग्न होऊन परगावी गेली होती, म्हणजे मुंबईत नव्हती, ती एका खेडेगावात गेली होती. पण तिला तिथे फेसबुकचा वगैरे ॲक्सेस होता तिकडे, आजकाल सगळ्याकडे भारतात डीप पेनिट्रेशन झाल्यामुळे. पण तिचे जे इथे काही जुने टवाळ मित्र होते कॉलेजचे आणि तिची त्यांच्याबरोबर असलेली मैत्री, तर ती कधी कुठेतरी पिकनिकला गेली होती आणि तिचे काही फोटो होते जे काही सभ्यतेत बसत नव्हते असे त्यांना वाटत होतं, म्हणून ते फोटो त्या मित्रांनी त्या फेसबुकच्या एका पेजवरती होस्ट केले आणि मग विविध लोक त्याच्यावर कमेंट करायला लागले. आणि मग त्या कमेंट करता करता शेवटी हिला माहीत पडलं की असं काहीतरी फेसबुकवर होस्ट झालंय आणि ती तिकडे बसून खेड्यात बसून मला फोन करत होती की माझ्यावर असं घडलंय आणि मी असं काही केलं नसताना, आणि जर माझ्या सासऱ्यांना किंवा माझ्या सासरकडच्या लोकांना कळलं तर माझं जे लग्न आताच झालंय ते मोडू शकतं, म्हणून तर काहीतरी करा. आणि मी म्हणाला की तू लोकल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तू जर हे केलेस तर ती म्हणे मला पोलीस स्टेशनमध्ये जायचं नाही आहे, कारण पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर सगळ्यांना त्याच्याबद्दल कळेल, मग तुम्हीच फक्त माझ्या वतीने कंप्लेंट करून हे फेसबुकवरचं जे काही अभद्र लिहिलं ते काढून टाकता येईल का, किंवा त्याच्यावर काही आपल्याला ॲक्शन घेता येईल का, ताकी पुढे काही होऊ नये म्हणून. तर ही केस माझ्याकडे आली होती. तर ह्याच्या पुढे काय होतं तर ह्या स्त्रिया ज्या आहेत हे असं काहीतरी झाल्यामुळे त्या मी सुसाईड करू का इथपर्यंत त्यांच्या मनात ही भावना जागृत होते.
आणि काही स्त्रियांनी तर मला फेसबुकवरती, माझ्याच फेसबुकवरती टाकलं की माझ्या जुन्या मित्रांनी असं असं माझ्यामुळे म्हटलं म्हणून मी सुसाईड करण्याचा विचार करते, माझ्याकडे 2 तासच आहेत तर तुम्ही काय म्हणता वगैरे. म्हणजे अगदी माझ्या डोक्यावर बंदूक ठेवून मला विचारणा करण्यात आलेली आहे. तर असं घडल्यामुळे महिलांवरती त्यांची जी मानसिक प्रवृत्ती आहे ती पण खालावत जाते आणि त्यांच्या जीवनात विविध प्रकारचे त्रास होतात. पण सोशल नेटवर्किंग साईट्सवर किंवा इंटरनेटवर महिलांना कशा प्रकारे बदनाम केलं जातं आणि जर अशी बदनामी झाली तर मग महिलांनी काय करावं, कोणाकडे मदत मागावी? 2 गोष्टी आपण त्याला ट्रोलिंग असं म्हणतो. हा नवीन शब्द आहे इंग्लिश मधला. ट्रोलिंग म्हणजे महिलांबद्दल बदनामीकारक काही ना काहीतरी लिहित जायचं आणि तिला कॉन्स्टंटली बदनाम करायचं आणि एक नाही तर पूर्ण टोळी मिळून तिला बदनाम करतात. तर हे लिहिणं झालं तर एक लिखित द्वारा बदनामी होते. दुसरी तिचा काहीतरी फोटो बनवून टाकणं ह्याद्वारा बदनामी. तिसरी तिचा चेहरा ठेवणं आणि खाली कुठल्या तरी नग्न स्त्रीचा फोटो लावून तिला त्याच्यावरती विविध साईट्सवरती तिचं चित्र प्रसारित करणं, अशा प्रकारे बदनाम केलं जातं. किंवा तिचे जे काही क्रेडिट कार्डचे डिटेल्स आहेत किंवा तिचा लॉग इन पासवर्ड ईमेलचा आहे तो सगळ्यांना व्याप्त करून देणं, किंवा तिचा मोबाईल प्रसारित करणं सगळ्याकडे की हा हिचा मोबाईल आहे आणि ही असे काहीतरी अभद्र धंदे करते म्हणून असं काहीतरी लिहून टाकणं. म्हणजे तिला तिच्या घरी रात्री अपरात्री परदेशातनं देशातनं फोन येऊ लागतात की तू काय करतेस आणि तू कशी आहेस वगैरे असे घाणेरडे प्रश्न तिला विचारले जातात. तर हे सगळं जेव्हा महिलांवर घडतं तेव्हा त्यांना ताकद धरून, कारण त्यांचा त्याच्यात सहभाग नसतो, आपल्या घरातल्यांना किंवा जे कोणी जवळचे मित्र असतील त्यांना विश्वासात घेऊन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवणं खूप गरजेचं आहे. कारण कोण हे करतंय हे पोलीस आज घडीला आरामात शोधून काढू शकतात. दुसरं, जर चांगल्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहतात तर इकडे सायबर सेल किंवा सायबर पोलीस स्टेशन, आता मुंबईमध्ये आपल्याकडे सायबर पोलीस स्टेशन पण आहे, सायबर सेल पण आहे, तर ह्या ठिकाणी जाऊन पण ते आपला जे काही गुन्हा त्यांच्यावर घडतोय हे त्याच्याबद्दल ते प्राथमिक माहिती देऊ शकतात. आपल्या भाषेमध्ये ज्यांना जी भाषा येते, मराठी, हिंदी, इंग्लिश, त्या भाषेत त्यांच्यावर काय घडतंय हे कागदावर लिहून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन देणं खूप गरजेचं आहे. की त्यांना लेखी स्वरूपात द्यायचं त्यांना, आणि त्यांच्याकडनं पोचपावतीचं आपल्याला एक ते देतात, स्टॅम्प मारून देतात, ती कॉपी आपल्याकडे घेऊन जायची. 2 कॉपी घेऊन जाऊन 1 कॉपी आपल्याकडे ठेवायची. त्यांच्याशी फॉलोअप करत राहायचं की हा असं करणारा कोण होता. जर सापडला आणि जर तुम्हाला वाटलं की हा घरचाच माणूस आहे आणि त्याला जर तुम्हाला माफ करायचं असेल तर तुम्हाला ती केस परत पण घेता येते. तर FIR होण्याच्या आधी तुम्हाला ते ॲप्लिकेशन परत घेता येतं. त्याच्यामुळे तुम्ही शहानिशा करणं खूप गरजेचं आहे की हे कोण होतं, त्यांनी मस्ती म्हणून केलं होतं की तो तुमच्यावर बदला काढत आहे, कारण तुमचं जीवन पुढे उद्ध्वस्त होण्याची याच्यामध्ये पूर्ण शक्यता असते. त्यामुळे हे शहानिशा करून घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच आपण याविषयी जाणून घेणारच आहोत. भारत वावळ बोलतायत आपल्याशी डोंबिवलीहून. नमस्कार सर. सर, माझा प्रश्न असा आहे की आपल्याकडे असणारे कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून आपणास फेसबुक किंवा ईमेलद्वारा काही अज्ञात महिलांचे फोटोज किंवा आक्षेपार्ह मजकूर येत असतात. तर अशा प्रकारच्या ईमेल किंवा फेसबुक येणाऱ्यांचा रिस्पॉन्स देणे हे आपण कितपत योग्य आहे, यापासून काही धोका संभवतो का? कृपया याच्यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. जर तुम्हाला असले व्हॉट्सॲपवरती मेसेज येत आहेत तर असले मेसेज तुम्ही ह्या नंबरला ब्लॉक करून टाका लागलेच. यांना रिस्पॉन्स करू नका, कारण ह्यांना ह्याला सोशल इंजिनिअरिंग असं म्हणतात. तुम्हाला ही जी मंडळी असते ह्यांना तुम्हाला एंगेज करायचं असतं चर्चेमध्ये, किंवा तुम्हाला तसला छंद आहे का ह्यांना टटोळायचं असतं. त्यांना जेव्हा हे कळतं की तुम्ही असे आहात, असा छंद आहे, मग तुम्हाला विविध प्रकारे मार्गी लागू शकतात. तुम्हाला ते ब्लॅकमेल सुद्धा करू शकतात. असे खूप घटना घडल्यात की माणसांना असे अभद्र फोटो पाठवून मग त्यांच्या ब्लॅकमेल करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला हे सगळ्या वस्तूंना टाळणं खूप गरजेचं आहे. त्यांनीच असा एक प्रश्न विचारला, त्यालाच एक जोडून विचारते की हल्ली यंग जनरेशन सोशल नेटवर्किंग साईटवर खूप ॲक्टिव्ह असते. मग महिला आहेत, तरुण मुली आहेत, आणि आपल्याला अनेकदा असे मेल्स येतात की आम्हाला तुमच्याशी मैत्री करायची किंवा जॉबसाठी आमच्याकडे चांगली ऑफर आहे. तर अशा गोष्टींना महिला पटकन भुरळतात. तर मग हे एक्झॅक्टली म्हणजे जे मेसेजेस किंवा मेल्स आपल्याला येतात तर ते जे मेल करतात ते बोगस अकाउंट्स असतात किंवा काय असतं नेमकं? जेव्हा तुम्हाला असे मेल्स येतात की मला जॉबसाठी ऑफर आली किंवा
तुम्हाला मोठ्या मोठ्या कंपन्यांची नावं येतात, महिंद्रा कंपनीची किंवा मारुती सुझुकीची किंवा सिमेंट्सची, हे सगळ्या केसेस आम्ही हँडल केलेल्या आहेत. तर तुम्हाला जेव्हा मेल येतो तेव्हा तो मेल ID आपण चेक करायचा. तिथे डिटेल्सवर क्लिक केल्यावरती तुम्हाला कळतं की जरी मारुती सुझुकी तुमच्या हेडलाईनवरती आलं असले तरी तिकडे तुम्हाला लागलीच कळतं की हा याहूचा ID आहे किंवा जीमेलचा ID आहे किंवा हॉटमेलचा ID आहे. जेव्हा तुम्हाला हे कळतं की हा ईमेल ID शेवटी marutisuzukicom किंवा रेमंड्स.com असं असणं गरजेचं आहे, ज्या कंपनीच्या डोमेनवरनं तो आलाय. तो जर डोमेन तिथे नसेल तर तो शानिशा फ्रॉड मेल असतो. म्हणजे Microsoft.com लिहिलं असायला पाहिजे, मायक्रोसॉफ्ट मधून आलं तर. हे सगळे धांदेल फ्रॉड चालणारी मंडळी असतात. तुम्ही म्हणाल की मलाच का फ्रॉड केला, ते तुम्हाला तुमचा चेहरा बघून फ्रॉड करत नाही. ते काय करतात, 1:10 लाख मेल टाकतात, 10 लाख मेल ते टाकतात. 10 लाख मधनं जरी त्यांना 10 लोकांनी रिस्पॉन्स दिला तर 10 लोकांकडनं त्यांनी लाख रुपये जरी वसूल केले तर त्यांनी फक्त 10 लाख मेलच केले होते ना एका बटन दाबल्याने, तर त्यांना 10 लाखाचा फायदा होतो. पण मग अशा मेल्सचं करायचं काय, ते डिलीट करून टाकायचं? त्या डिलीट करून टाकायचे आणि आपल्याकडे स्पॅम फिल्टर असतो, तिथे त्याला क्लिक करून दिस इज अ स्पॅम म्हणून म्हटलं की नेक्स्ट टाइम त्या ID वरनं येणारे मेल तुमच्या स्पॅम मध्येच जातील. बरोबर. आणि हल्ली कोणत्या क्षेत्रातल्या महिला या सायबर क्राईम्सना बळी पडतात? तर मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी स्त्री होती तिचं कुठलं क्षेत्रच नव्हतं तरी ती सायबर क्राईमला बळी होती. पण जास्त करून ज्या महिला ऑनलाईन आहेत, ज्या महिला प्रगत आहेत, ज्या महिलांच्याकडे बँक अकाउंट्स आहेत, जे ऑफिसमध्ये जातात आणि ज्यांच्याकडे विविध सोशल नेटवर्किंगचे प्रोफाईल्स आहेत, अशा महिलांवरती सायबर क्राईम जास्त होतो. आणि ज्या महिला जास्त करून आपले फोटो फेसबुकवर किंवा ट्विटरवर टाकतात, ते फोटो घेऊन त्यांची बदनामी करणं हे चलन जास्त आहे. तर माझं असं सांगणं राहील ह्या कॉलेजमधल्या मुलींना पण की तुम्ही जे फोटो टाकता ते कुठे जातात, त्याचा काय गैरवापर होतो ह्याचं कटाक्षाने लक्ष ठेवणं गरजेचं. तुम्ही टाका फोटो त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यात काही ऑप्शन्स असतात की तुम्हाला कोणाकोणाला ते दाखवायचे, तर तुमच्या फ्रेंड सर्कल पुरतं किंवा पब्लिक, असे बरेच ऑप्शन असतात. तुमच्या फ्रेंड सर्कल पर्यंतच ते ठेवणं खूप मर्यादित आहे. आणि इंटरनेटवरती कोणाशीही भांडण करत बसायचं नाही. जर तुम्ही इंटरनेटवरती शिवीगाळ केली, भांडण केली, कुठच्या ह्याला अभद्र म्हटलात, काही घाण तुम्ही शिवीगाळ केली तुमच्या मित्रांना किंवा आपापसातमध्ये, तो काही म्हणाला, रिॲक्ट केलात, तर काय होतं की ही जी शाळेत शिकणारी, कॉलेजमध्ये शिकणारी मंडळी असते, हे कुठेतरी पुढे शिकायला जातात नंतर. मग ह्यांचा पासपोर्ट व विजा काढायचा असतो. मग जेव्हा विजा काढायची जेव्हा यांची वेळ येते तेव्हा हे जे वेगळ्या एम्बेसीज आहेत त्या एम्बेसी तुम्ही फेसबुकवर, ट्विटरवर तुमचा काय व्यवहार आहे, म्हणजे त्याला नेटवर्क अवतार असं म्हणतो, ह्याची स्क्रुटिनी करतात, म्हणजे शहनिशा करतात. आणि जर तुम्ही कोणाशी तरी भांडताना किंवा कोण तुम्हाला शिवीगाळ करताना किंवा तुमच्या चारित्र्याचे लक्तरे ओढताना त्यांना जर दिसलं तर ते तुम्हाला कारण न देता तुमचा विजा नाकारतात. तर हे पण तुम्हाला एक साईड इफेक्ट होऊ शकतं. आजकाल तुम्ही बाहेर जॉबला गेलात तर जॉबवरती तुम्ही जे एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन सर्टिफिकेट देतात त्यावरच फक्त अवलंबून राहत नाही, तर तुमचं जे HR डिपार्टमेंट असतं ते तुमचं पूर्ण नेटवर्क अवतारचे लॉग्स काढतात आणि त्याच्यावर तुम्ही कसे बिहेव करत होतात, तुमची काय स्थिती आहे, लोक काय म्हणतात तुमच्याबाबत, हे काढतात. तुम्हाला जॉब नाकारला जाऊ शकतो. म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट हाताळताना खूप सतर्क राहणं गरजेचं आहे. आपल्याकडे इंटरनेट अकाउंट आपलं हॅक केलंय हे आपल्याला कळू शकतं का? आपलं इंटरनेट अकाउंट हॅक केलंय की नाही, आजकाल सोफिस्टिकेटेड हॅकर झालेले आहेत, तर आपल्याला बिलकुल ते कळत नाही खूप वेळा की आपलं हॅक झालंय की नाही. तर ह्याच्यापासून बचाव आपण कसा करणार, तर बचाव करण्यासाठी आपण जो आपला पासवर्ड असतो तो ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा त्याला बदलावा. आणि तो पासवर्ड म्हणजे एकदा तुम्ही जर India@123 ठेवलात तर दुसऱ्या टायमाला 234 किंवा असं सिरीजमध्ये पासवर्ड ठेवू नये. दुसरा तुमचा जो पासवर्ड आहे तो सगळ्यांना रिव्हील नाही झाला पाहिजे. हल्ली काय मुलं करतात, कुठेतरी लिहून ठेवतात तो पासवर्ड कोणालाही सांगितलं, कुठेही लिहून टाकला म्हणजे तो पासवर्ड लोकांना माहीत पडून जातो, मग तो पासवर्ड राहत नाही. बरोबर. तुम्ही तुमच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲसेट्सची काळजी तुम्ही स्वतः घेतली तर तुमच्यावर होणारे जे क्राईम्स आहेत ते कमी होऊ शकतात. बरोबर. गोविंद लंबोटकर आपल्याशी बोलतात उज्जैनीहून. बोला सर. हॅलो हॅलो. प्रशांत जी नमस्कार. 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 प्रशांत जी नमस्कार. नमस्कार. आप प्रश्न पूछिए. बहुत बहुत धन्यवाद आपका, आपने मेरा कॉल लिया है, पहली बार मेरा कॉल लिया है. मैडम जी बहुत बहुत नमस्कार आपको भी. नमस्कार. और सर आप बहुत अच्छी बोल रहे हैं, थैंक यू. आपने जो प्रोग्राम पेश किया है, साहब जी को बहुत बहुत धन्यवाद. मैं हिंदी में बोल रहा हूँ, सॉरी उसके लिए. जी जी जरूर. मैं मोस्टली एमपी से बिलोंग करता हूँ तो हिंदी थोड़ी ज्यादा मेरी अच्छी है मराठी की तुलना में. बिल्कुल.
तो मेरा ये कहना है कि जब से ये जो फेसबुक ये सोशल साइट जो आई है सर, प्रशांत सर, हाँ बोल रहा हूँ। तो तभी से ये मतलब साइबर क्राइम जो महिलाओं के अगेंस्ट में ये बहुत ज्यादा बढ़ा है। बराबर। तो ये ऐसा क्यों हो रहा है कि आप नहीं चाहते कि इस पर सोशल साइट पे थोड़ा सा कभी बैन लगाया जाए? महिलाओं के अगेंस्ट में ये भी फेसबुक पे देखता हूँ, इतनी मतलब जो अश्लील चीजें आ रही हैं, सब महिलाएं मतलब कुछ भी ऐसा बता रहे हैं, तो उन पे कुछ बैन लगाया जाए, ऐसा कुछ नहीं हो सकता क्या? देखिए, जब से फेसबुक आया है तब से ये मतलब प्रॉब्लम ज्यादा बढ़ गई है। देखिए मैं थोड़ा सा इस पर बैन लगाया जाए। तुमच्या मैं- प्रश्नासाठी धन्यवाद. त्यांचं उत्तर आपण देऊया. मैं आपके इस बात से सहमत हूँ, क्या फेसबुक या व्हाट्सएप आने से क्राइम बढ़े हैं, लेकिन बैन लगाने से इन चीज़ों में जो चीज़ें काफ़ी प्रचलित है, इससे कोई मसला सुलझता नहीं है, ज़्यादा उलझ जाता है. मराठीत. तो तुम्ही काय करायला पाहिजे, ह्याच्यामध्ये फेसबुकने पण ह्याच्यावर जागरूकता आणणं गरजेचं आहे. फेसबुकचे जे स्कीम्स असतात, रूल्स असतात, ते आपण ज्या फेसबुक ओपन करतो ते वाचणं गरजेचं आहे. भारत सरकारने सुप्रीम कोर्टाने फेसबुक आणि गुगलला सांगितलं आहे की असले काय अश्लील चित्र वगैरे असेल तर आपल्याला जर एडिट करता येत असेल, आपल्याला काढून टाकता येत असेल, तर त्यांनी काहीतरी स्कीम कोर्टासमक्ष प्रोड्यूस करावी. ते त्याच्यावर काम करतायत, कदाचित काहीतरी त्याच्यावरती यावं. पण 100% असं हे थांबेल जोपर्यंत आपण समाजाला सांगत नाही की असं करणं चुकीचं आहे, कायद्याने चुकीचं आहे, तुम्हाला 3 वर्षापर्यंतची सजा आणि 5 लाखापर्यंतचा दंड होऊ शकतो. जोपर्यंत हे प्रसारित होत नाही सगळ्याकडे, तोपर्यंत लोक हे क्राईम करतच राहणार आणि जेवढा अवेअरनेस वाढेल तेवढा हा क्राईम कमी कमी होत जाईल. हल्ली ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण वाढतंय, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स केली जातात, बिल म्हणा किंवा बरीचशी पेमेंट्स केली जातात. तर हे सगळं किती सेफ आहे? कारण महिलांच्या संदर्भात आर्थिकदृष्ट्या अशा काही गुन्हे वगैरे असे घडू शकतात का? मी माझ्याकडे केस आली होती, ती सगळ्या मीडियामध्ये रिपोर्ट पण झाली होती. प्रोफेसर धांडे आहेत आपल्या IIT कानपूरचे, रिटायर्ड डायरेक्टर आहेत IIT कानपूरचे. त्यांच्या वाईफचं पॅन कार्ड पासपोर्ट कॉपी वापरून हा क्राईम झाला होता. त्यांच्या वाईफची तो जो फ्रॉडस्टर होता तो एका गॅलरीमध्ये गेला, मोबाईल गॅलरीमध्ये. त्याने सांगितलं माझी मॅडम आजारी आहे आणि म्हणून मला तिचं नवीन कार्ड हवं आहे आणि ते कार्ड देण्यासाठी मग तिला पासपोर्टची कॉपी द्यायची होती. मग त्यांनी मॅडमची पासपोर्ट कॉपी दिली, तिकडे खोटी पासपोर्ट कॉपी दिली. तिथे त्याच्यावरती फोटो होता ते आपल्या एका युनियन मिनिस्टरचा, तो माणसाचा होता आणि खाली सेक्स फिमेल लिहिलं होतं. आणि हे घेऊन त्यांनी त्याला डुप्लिकेट सिम कार्ड इश्यू केलं. डुप्लिकेट सिम कार्ड इश्यू केल्यानंतर त्यांनी ते सिम कार्ड वापरून मॅडमवरती 16 लाखांचा फ्रॉड केला. 16 लाख त्यांच्या बँकेतनं विड्रॉ करून टाकले आणि हे 16 लाख विड्रॉ करून मग आम्ही ती कोर्टात नेले आणि ती केस मध्ये 16 लाख परत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळालेत ते आता. तर ह्याच्यातनं काय येतं की जर महिलांचा मोबाईल फोन त्यांनी स्विच ऑफ नाही केला आणि तो जर बंद आहे, ब्लॉक झालेला त्यांना आढळतोय, तर लागलीच बँकेला फोन करून त्यांचं जे ऑनलाईन अकाउंट किंवा क्रेडिट कार्ड अकाउंट असेल ते त्यांनी ब्लॉक करून टाकावं, जोपर्यंत तुमचा मोबाईल फोन ऑन होत नाही. कारण काही ना काहीतरी फ्रॉड होत राहते. दुसऱ्या प्रकारचं सांगतो, मुली जेव्हा कॉलेजमध्ये जातात तेव्हा ही केस आली होती. तिला कोणीतरी फोन करून सांगितलं की तुझं कार्ड आम्ही स्कीम बदलतोय, तर तुम्ही मोबाईल फोन बंद करा 2 तासासाठी. तर त्यांनी 2 तासासाठी मोबाईल फोन बंद केला आणि मग लागलीच त्या फ्रॉडस्टरनी तिच्या आईच्या घरी फोन करून सांगितलं की तुमची मुलगी आम्ही किडनॅप केली आहे आणि आम्हाला 10 लाख रुपये देण्यात यावे, तर आम्ही त्या मुलीला सोडू आणि ते 1 तासात नाही दिलं तर आम्ही तिला मारून टाकू. एवढ्या ह्याच्यामध्ये तिने घाई गडबडीत ते 10 लाख होते त्यांच्याकडे, त्यातले काही 8 लाख रुपये अदा केले, त्याला जाऊन अदा केले आणि 2 तासांनी मुली घरी आली. म्हणजे मला तर कोणी किडनॅप केलं नव्हतं. तर हे असे गुन्हे पण होत आहेत. तर मोबाईल वापरून घरच्यांनी पण सतर्क राहणं गरजेचं आहे की असं कोणी काही फोन केला किंवा फ्रॉड्स तुम्हाला जर हे आले तर सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्याची शहानिशा केली जाणं पण खूप गरजेचं आहे आणि या बाबतीत जागरूकता पाळणं खूप गरजेचं आहे. आपण किती जागरूक असलं पाहिजे या सगळ्याच्या बाबतीत. तसंच पाण्याच्या वापराच्या बाबतीत देखील आपण खूप जागरूक असायला पाहिजे. अनेक लोक तहानलेले आहेत. पाणी वापरताना आपण या गोष्टीचा नेहमी विचार केला पाहिजे. ही आपली जलसंपत्ती आहे, अमूल्य ठेवा आहे. याविषयीच आपण जाणून घेणार आहोत. जल हे जीवन आहे, त्याचा अपव्यय टाळा, हेच आपण ह्यातून शिकू शकतो. पुन्हा आपण आपल्या विषयाकडे वळूया. महिलांसंदर्भात होणारे गुन्हे आणि कायदा याविषयी आपण बोलतोय. मुळात या सगळ्या आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत एखादी महिला शिकार झाली किंवा ज्या महिला शिकार होतात, तर मग नक्की त्यांनी काय करावं?
आपल्याकडे IT ऍक्ट आहे, जो सायबर कायदा आपण ज्याला म्हणतो दुसऱ्या नावाने. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला सायबर सेल नावाने प्रस्थापित केलेले आहेत. हे सपोर्टिंग सेल आहे पोलिसांसाठी, कारण सगळ्या पोलिसांना सायबरबद्दल अवेअरनेस नसू शकतं, म्हणून हे सायबर सेल प्रस्थापित केलं आहे. तुमच्यावर कधी तुम्हाला कळलं की माझ्यावर सायबर गुन्हा घडलाय. आता सायबर गुन्हा म्हणजे काय आपण जरा समजून घेऊया. डेटाची चोरी, हॅकिंग, क्रेडिट कार्डने वापरणारे काही फ्रॉड झाले तुमच्यावरती, ऑनलाईन बँकिंग फ्रॉड झाले तुमच्यावरती, कोणीतरी फेसबुकवर, ट्विटरवर, ऑनलाईन ब्लॉग्सवर, जीमेलवर घाणारे मेल्स पाठवले, अब्यूज केलं तुम्हाला त्याच्यावरती, हे सगळे सायबर क्राईममध्ये म्हणण्यात येतात. अशा माझ्या पुस्तकात तर मी 27 प्रकारचे वेगवेगळे सायबर क्राईम बद्दल माहिती दिली आहे. हे जेव्हा तुम्हाला कळतं की असं घडलंय, तर पहिला तुमचं ॲप्लिकेशन घेऊन हे सायबर सेल जे प्रस्थापित झालेले आहेत डिस्ट्रिक्ट ठिकाणी, तिकडे जाऊन तुम्ही आपलं कंप्लेंट दाखल करावी. मुंबई स्थित आपल्याकडे सायबर पोलीस स्टेशन आहे, ते बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आहे. तिकडे जाऊन तुम्ही हे देऊ शकता. हे भलं मोठं पोलीस स्टेशन आहे, एक पूर्ण अर्धा माळा त्यांच्यासाठी आपण दिलेला आहे. आणि दुसरं पोलीस स्टेशनही येते मुंबईमध्ये. तर ह्याची व्याप्ती वाढल्या कारणाने पोलिसांना प्रशिक्षण दिलं जातं कॉन्स्टंटली, की कसं आपण ह्याच्यातनं उभरू शकतो, कसं त्याने इन्व्हेस्टिगेशन करायचे. तर ह्यांच्याकडे जाऊन तुम्ही बिनधास्तपणे तुमची ही बाजू सांगा. प्रत्येकाला काय वाटतं की हे माझ्यावरच फक्त गुन्हा घडलाय, बाकी सगळे वापरतायत, त्यांच्यावर घडला नाही, म्हणून त्यांना भीती वाटते. पोलिसांना त्याची सवय झालेली असते. तर तुम्ही तुमची भीती काढून त्यांच्याकडे जाऊन हा गुन्हा रजिस्टर करणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही आत्ता उल्लेख केलात की सायबर पोलीस स्टेशन्स आणि सायबर सेल्स आहेत, तर या दोघांमधला नेमका फरक काय आहे? सायबर पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जाऊन तुमचं FIR तिकडे दर्ज होऊ शकते. सायबर सेलमध्ये ती ताकद नसते. सायबर सेल काय असतं, ते सपोर्टिंग सेल आहे जे पोलीस स्टेशनमध्ये मदत करू शकतं. थोडक्यात उदाहरण द्यायचं तर तुम्ही एका कुठच्या तरी महाराष्ट्रात गावामध्ये राहता आणि त्या गावामध्ये एक पोलीस स्टेशन आहे. तर त्या पोलीस स्टेशनमध्ये असणारे जे पोलीस असतात त्यांना हे जे सायबरबद्दल गुन्हे इन्व्हेस्टिगेशन करता नसेल येत, पण डिस्ट्रिक्ट ठिकाणी एक सायबर सेल असतं. मग ते काय करतात, तुमच्याकडनं सगळी कंप्लेंट घेतात आणि ते सायबर सेलला पाठवतात. तिथे प्रशिक्षित पोलीस बसलेले असतात, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी असते, ज्ञान असतं. ते ज्ञान वापरून या पोलीस स्टेशनला ती मदत करतात. जर पोलीस स्टेशनमध्येच असेच पोलीस असतील ज्यांना हे सायबर सेलबद्दल सगळं कळतं, सायबर क्राईमबद्दल कळतंय, सायबर कायद्याबद्दल कळतंय, तर तेच इन्व्हेस्टिगेट करतात. तर आता थोडक्यात अशी स्थिती येणार आहे आणि आलीही पाहिजे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एखाद दुसरा पोलीस सायबर सेलसाठी अलोकेट करण्यात यावा, कारण इतके गुन्हे वाढले आहेत. खरंच आहे. आणि कायद्याचा विचार करता किती प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा त्यात समावेश झालेला आहे? मी माझ्या पुस्तकात अराउंड 27 प्रकारचे सायबर गुन्हे लिहिलेत. पण प्रत्येक वेळ जेव्हा माझ्याकडे नवीन गुन्हा येतो तेव्हा मला तो एक नवीनच आहे असं वाटतो. थोडक्यात सांगायचं तर मला जे आता श्रोतेगण मला ऐकतायत ह्याच्यामधलं जर मी माझ्या कायद्याचं इंटरप्रिटेशन केलं त्याच्या हिशोबाने, तर मला ऐकणारे 90% लोक कायद्याच्या हिशोबाने सायबर क्रिमिनल आहेत. तर मी तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे सगळ्यांच्या मोबाईलमध्ये MP3 गाणी आहेत. ती गाणी खूप लोकांनी आपल्याकडे विकत घेतलेली नसतात, तिकडनं डाउनलोड केलेली असतात. तर मग त्यांना 43B सह 66 हा जो सेक्शन आहे IT ऍक्ट मधला लागू होतो. तो सेक्शन असा म्हणतो की जो कोणी मालकाच्या परमिशन विना डाउनलोड करेल आणि त्याचा वापर करेल, त्याचं परमिशन कुठे घेताय तुम्ही, त्याला पैसेही देत नाही, फुकट डाउनलोड करते, त्याला अवघी 3 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 5 लाखापर्यंतचा दंड होऊ शकतो. इतकी आपल्याकडे प्रावधान. आणि हे जे गुन्हे आहेत 66 खाली जे गुन्हे आहेत हे सगळे कॉग्निझेबल ऑफेन्स आहेत, म्हणजे पोलीस तुम्हाला बिना वॉरंट अरेस्ट करणार. दुसरं हे बेलेबल ऑफेन्स असले तरी कॉग्निझेबल असल्या कारणाने पोलीस तुम्हाला बोलवून अरेस्ट करू शकतात. एवढी ताकद ह्या गुन्ह्यांमध्ये आहे. जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की काही महिलांना त्यांचे व्हिडिओज बनवले जातात किंवा काही अश्लील मेसेजेस वगैरे येतात आणि ही तक्रार समजा त्या महिला पोलीस स्टेशनमध्ये करायला गेल्या आणि तिथूनही त्यांची दखल घेतली गेली नाही, तर मग त्यांनी कोणाकडे दाद मागावी? ओके, आपल्या CRPC मध्ये एक प्रोसेस बनवून दिलेला आहे आपल्या कायद्याप्रमाणे. तो प्रोसेस काय म्हणतात, जर तुम्ही लोकल पोलीस स्टेशनमध्ये गेलात आणि तुमची दखल नाही घेतली तर तुम्हाला एक स्टेप वरती जायचं असतं. मग तुम्ही असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ह्याचं जे ऑफिस असतं त्याच्या खाली 2-3 पोलीस स्टेशन असतात, त्याला लिखित अर्ज देऊन टाकायचा, त्याचा रिसिप्टचा थप्पा घ्यायचा, नाही तर मग DCPला द्यायचा किंवा SP गावा ठिकाणी SP असतो तर SPचा थापा मारून घ्यायचा. त्यांनी ॲक्शन नाही दिली, सगळं संपलेच तुमची वाट, तर तुम्हाला प्रायव्हेट कंप्लेंट पण कोर्टात करता येते 156(3) CRPC खाली. इकडे तुम्ही
एक वकीलच हायर करावा लागतो, एक कंप्लेंट बनवून तुम्हाला त्या जजकडे द्यायची असते आणि मग जज ते कंप्लेंट वाचतो आणि पोलिसांना इन्स्ट्रक्ट करतो की FIR दर्ज करा आणि ह्याच्यावर इन्व्हेस्टिगेट करा. त्यामुळे तुम्हाला आपलं नॉर्मल काय होतं, आपल्याकडे माणसं खूप सारे लेवल्सला जात नाही, त्यांना एकदा का पोलिसांनी नाकारलं किंवा ते काय करतात, कुठल्या तरी ओळख घेऊन जातात आणि ते पोलिसांबद्दल भीती मनात असते त्यांच्यामध्ये. तर ही भीती पण पोलिसांनी काहीतरी कार्यक्रम राबवून त्यांच्या मनातली भीती कमी करणं जनतेमध्ये हे त्यांना पण गरजेचं आहे. आणि हे IT ऍक्ट जे म्हणजे सायबर गुन्हे जे होतात खूपसा व्हाईट कॉलर लोकांमध्ये होतात, तर ते अजून घाबरतात. आपल्याला वाटतं गरीब लोक घाबरतात, पण ते एखाद वेळ जातात पोलीस स्टेशनमध्ये, पण हे जे व्हाईट कॉलर लोक असतात ते पोलिसांमध्ये गेलो, पोलीस घरी येतील, इब्रतीचं काय होईल वगैरे वगैरे म्हणून घाबरतात. पण मग ते सहन करत जातात. सहन करत गेल्याने समोरचा जो गुन्हेगार असतो त्याची धीटता अजून वाढत जाते. तर मग तुम्हाला कुठेतरी उभं राहून कोणाची तरी मदत घेऊन हे काम करणं गरजेचं आहे. किंवा कुठला तरी NGO पकडावा, ट्रस्ट पकडावा, सगळ्याकडे महिला मंडळ आहेत, त्या महिला मंडळातनं कोणाला तरी आपल्याबरोबर घेऊन जायचं आणि दाखल करावे. दाखल केलीत की पोलीस आपल्या कामाला लागतात आणि तुम्हाला न्याय जरूर मिळतो. माधव ओझा बोलतायत आपल्याशी शिर्डीहून. नमस्कार सर. हॅलो 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 बोला. नमस्कार. हा नमस्कार. बोला. मला हे म्हणायचं होतं, सायबर क्राईम चं इन्व्हेस्टिगेशन करणारी जी संस्था आहे ती संस्था किंवा पोलीस ठाणे जे आहेत त्यांचे नंबरांचं सार्वजनिकीकरण करावं की जेणेकरून सर्वसामान्य माणसांना त्याबाबत अवेअरनेस येईल थोडासा. आणि माझा दुसरा आणखी एक प्रश्न असा आहे की बऱ्याच लोकांना ईमेलवर येत असतं की तुम्ही लकी विनर ठरलेला आहात, तुम्हाला अमुक अमुक पाऊंडचे अमुक अमुक डॉलरचं बक्षीस लागलेलं आहे, त्याचे इन्शुरन्स पोटी इतके पैसे भरायचे. यातही लोकांची फसवणूक होताना दिसते, परंतु त्याबाबत किती गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा त्याच्या शिक्षा कोणाला झाल्यात का याचाही खुलासा जर केला तर मला वाटतं की उपयोगाचं होईल. नमस्कार. तुमचा पहिला प्रश्न, सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन करण्याचं पहिलं लक्षात घ्या, तुम्ही कुठेतरी ही चुकीची माहिती तुम्हाला मिळाली आहे. सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन, पोलीस इन्व्हेस्टिगेशन करण्याचं फक्त ताकद आपल्या भारतामध्ये फक्त पोलिसांनाच आहे, कुठलीही संस्था ते करत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कोणी थोटक डिटेक्टिव्ह किंवा हे जे असे प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला करणारी लोक मिळाली तर त्यांचं इन्व्हेस्टिगेशन कोर्टात ग्राह्य धरलं जात नाही भारतामध्ये, ते अमेरिकेत धरलं जातं, इकडे नाही. त्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन किंवा सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त पोलीसच करू शकतात. तर तुमच्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही जर तुमच्या सायबर क्राईमबद्दल सांगितलं तर तिकडे इन्व्हेस्टिगेशन सुरू होऊ शकतं. दुसरा जो तुमचा मुद्दा होता त्याला आपण 419 नायजेरियन फ्रॉड असं म्हणतो. 419 म्हणजे नायजेरियन पिनल कोड, जसं आपल्याकडे IPC आहे तसं त्यांच्यामध्ये 419 हा जो सेक्शन आहे तो चिटिंगसाठी आहे, जसं आपल्याकडे 420 आहे, म्हणून त्याला आपण नायजेरियन 419 फ्रॉड असं म्हणतो. तुम्ही म्हणाल की किती जणांना आपण पकडलंय किंवा काय, आपल्या इथे पनवेल इथे 4 नायजेरियन लोकांना पकडून त्यांच्यावर मुकदमा चालवून त्यांना जेल पण झाली आहे. आता ते सध्या जेलमध्ये आहे. असे भारतात सगळ्याकडे ह्या नायजेरियन किंवा नायजेरियन बरोबर संलग्न होऊन हे जे गुन्हे घडवून आणतात, तुम्हाला जर हे खोटे माहिती देतात आणि ईमेल, तुम्हाला लॉटरी लागली वगैरे वगैरे मेल पाठवतात, ह्यांना दंड झाला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये काही गुन्हे ह्याबद्दल दाखल आहेत, कारण खूप पैसे लुबाडले गेलेले आहेत त्यांच्याकडनं. तर समाजामध्ये अवेअरनेस आणणं खूप गरजेचं आहे, कारण पोलीस आपलं काम करतीलच. हे 4 जणांना पकडलंय, तिकडे 4 लाख लोक, 40 लाख लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत हे सगळं करण्यामध्ये. तर तुमच्यामध्ये जेवढा अवेअरनेस वाढेल, तुम्ही स्वतःहून एकाला जर घडलं तर दुसऱ्याला तो सांगेल आणि त्याच्याबद्दल कसं नाही आपण त्याला उत्तर द्यायचं किंवा कसं आपण नाही बळी पडायचं ह्याच्याबद्दलचा कार्यक्रम होऊन लोकांना हे जास्तीत जास्त कळलं तरच हे गुन्हे कमी होतील. बरोबर आहे. जसं या सगळ्या बाबतीत आपण जागरूक असणं गरजेचं आहे, तसंच महिलांनी स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत देखील जागरूक असणं खूप गरजेचं आहे. आज पौष्टिक आहारात आपण गर्भावस्थेतील उत्तम आहार कसा असावा याविषयी जाणून घेणार आहोत श्रुती गोगटे यांच्याकडून. गर्भावस्थेत महिलांनी उत्तम आहार कसा घ्यावा याविषयी खरंच खूप छान माहिती आपल्याला श्रुती गोगटे यांनी दिलेली आहे. आपण फोन घेतो आहे. किशोर पाटील बुलढाण्याहून बोलतायत आपल्याशी. नमस्कार. मला असा प्रश्न हॅलो
बहुतेक फोन कट झालेला आहे. आपण आपल्या चर्चेकडे पुन्हा वळूया. महिलांच्या बाबतीत जेव्हा असे काही सायबर क्राईम्स घडतात, तर हे क्राईम्स ज्यांच्याकडनं घडतात तर त्या गुन्हेगारांना किती वर्ष किंवा किती शिक्षा होऊ शकते? आपल्याकडे जो सायबर कायदा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 ह्याच्यामध्ये सेक्शन 43 खाली सगळे बहुतेक सारे गुन्हे दिलेले आहेत जे सामान्यतः घडतात, आणि त्याचा जो दंड आहे तो सेक्शन 66 मध्ये आहे. तर सेक्शन 66 मध्ये 3 वर्षापर्यंतची सजा आणि 5 वर्षापर्यंतचा दंड असं दिलंय. पण जर तुम्ही अजून संगीन गुन्हा केलात, 3 प्रकारचे संगीन गुन्हे आहेत. जर तुम्ही सायबर टेररिझम मध्ये इन्व्हॉल्व असाल, 66F खाली ते येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दुसरं तुमच्याकडे 67 नावाचा सेक्शन आहे, तो ऑब्सिनिटीसाठी आहे. त्या ऑब्सिनिटीमध्ये 5 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. 67A आणि B नावाचे 2 सेक्शन आहेत आपल्याकडे. 67A आणि B हे पोर्नोग्राफी रिलेटेड म्हणजे सेक्शुअली एक्सप्लिसिट फोटो जर तुम्ही कोणाचे प्रतारित केलेत कोणाचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो नॉन बेलेबल सेक्शन्स आहेत ते, आणि तुम्हाला 7 वर्ष ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता तिसरा मी तुम्हाला गुन्हा सांगतो. 67B खाली जो गुन्हा आहे तो चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी आहे. आणि आपल्या भारतातला चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणजे लहान 18 वर्षाखालील, आपण चाइल्ड म्हणजे 18 वर्षाखालील मुलगीचा जर नग्न फोटो किंवा आक्षेपार्ह फोटो जर तुम्ही फक्त काढलेत आणि ते प्रसारित केलेत, तुमच्या मोबाईलवर जरी ते सापडले, अजून डीपमध्ये सांगतो, जर तुम्ही गुगलवर त्याच्यासाठी शोध घेतलात, म्हणजे टीन सेक्स किंवा 18 लेस दॅन सेक्स वगैरे असं काहीतरी तुम्ही शोधताना सापडलात, नुसते शोधताना बघितलं नाही अजून, त्याच्यासाठी पण 67B लागू होतो. आणि 7 वर्ष ते 10 वर्षापर्यंत तुमची शिक्षा, आणि नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, म्हणजे बेल तुम्हाला जवळजवळ 40-50 दिवसांनी कदाचित मिळू शकतो तुमच्या ह्याच्यावरनं. इतका गहन आपल्याकडे शिक्षा आहेत त्याच्या खाली. पण मुळातच 18 ते 25 किंवा 18 ते 30 या तरुण वयोगटातल्या मुलांचं या गुन्ह्यांकडे वळण्याचं प्रमाण जास्त आहे. ह्याचं कारण नेमकं काय आहे? आता मी 18 ते 25 म्हणालात, माझ्याकडे जे केसेस आल्यात त्याच्यामध्ये शाळेतली मुलं आहेत. आता एक मध्ये रिसर्च आला होता, त्याच्यामध्ये शाळेतली वयोगटात म्हणजे 6वी ते 10वीतली मुलं ह्यांचे 5-5 फेसबुकवर प्रोफाईल आढळलेत, आणि त्यांच्या एक प्रोफाईलमध्ये 300 मित्र मैत्रिणी असतात. म्हणजे ह्या लेवललाच ते सुरू होऊन जातात क्राईम करणं. तर 18 ते 25 तर आहेच, त्याच्यामध्ये त्यांना थोडी बुद्धी आलेली असते, पण ह्या इकडनंच ते सुरू होऊन जातात फेसबुक यूज करणं. आणि मग ते त्यांना कोणतरी मुलगा आहे, मग फिडाफिल्स लोक असतात, तर त्यांना त्यांचा गैरवापर करून घेतात ह्याच्यामध्ये. तर वयोगटांप्रमाणे हे क्राईम होत नाहीये, तर प्रत्येक वयोगटात वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम करण्याचे लोक प्रवृत्त होतात ह्याच्यामध्ये. तर ह्यांना सायबर पेरेंटिंग आपण त्याला असं म्हणतो, की हे ज्या मुलांवरती त्यांच्या आईवडिलांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. की मी बघितलं आईवडिलांना असं वाटतं की माझा मुलगा रात्रभर इंटरनेटवर बसतो म्हणजे तो खूप हुशार आहे, तो काहीतरी डाउनलोड करतोय किंवा त्याला कम्प्युटरबद्दल खूप ज्ञान आहे, तो मला शिकवतो वगैरे वगैरे, तर त्यांना असं ते प्राऊड फील होतं. पण ते ॲक्च्युली काय करतात हे पेरेंट्सचं त्यांच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे. त्याची मशीन चेक करणं, तो कसले व्हिडिओ डाउनलोड करतोय, कसले फोटो डाउनलोड करतोय, त्याच्या फेसबुकमध्ये खोट्या नावाने आपण एक प्रोफाईल बनवून त्याच्या आईबाबांनी त्याच्याच फेसबुकमध्ये मित्र म्हणून असणं गरजेचं आहे. कारण मग तो काय टाकतो, त्याच्यावर कोण भांडतंय हे आपल्याला लगेच काढत असतं, आणि आपलं फेसबुक चेक करणं आपण गरजेचं आहे. मुलांना फेसबुक वापरू नका हे सांगणं फार चुकीचं आहे. कारण तुम्ही जेव्हा त्यांना सांगाल फेसबुक वापरू नका, ते घरी नाही वापरणार, मित्राकडे जाऊन वापरतील, सायबर कॅफेमध्ये जाऊन वापरतील. त्याच्यामुळे जे प्रचलित आहे त्याला तुम्ही करू नका असं म्हटणं त्या वयाला, तर ते ऐकत नाही, तर ते रिवोल्ट करतात. तर तुमच्या आईवडिलांबद्दल प्रेम पण त्यांच्याबद्दल कमी होईल. तर एक मित्र मैत्रिणीसारखं त्यांच्याबरोबर व्यवहार करून आपल्याला ही जी विकृती त्यांच्या किंवा हे समाजातच आलेली आहे ती हळूहळू आपल्या पाल्यांपुरता कमी करता येते. जसं की तुम्ही आता म्हणालात की शाळेतली मुलं देखील या सगळ्यात आढळून आलेली आहेत, म्हणजे 18 पेक्षा त्यांचं वय कमी आहे. तर मग जर 18 पेक्षा वय कमी असेल तर मग त्यांना जी शिक्षा लागू केली जाते त्याचे नियम सारखेच असतात का? आता मी तुम्हाला केसेचं उदाहरण देतो. माझ्याकडे केस आली होती. 9वीतला मुलगा होता आणि ती 9वीतली मुलगी होती. तर त्यांच्यात काही मैत्रीपूर्ण व्यवहार होते. मग त्यांची मैत्री तुटली म्हणून ह्या मुलाने तिचा खोटा फेसबुक प्रोफाईल बनवला आणि त्याच्या खाली लिहिलं की आय एम अ प्रॉस्टिट्यूट प्लीज कॉल, आणि त्याचा नंबरही टाकला. आता हे 9वीतल्या मुलीला देशापरदेशातनं फोन येऊ लागले
विचित्र प्रश्न विचारू लागले आणि रात्री अपरात्री फोन येऊ लागले. मग इन्व्हेस्टिगेशन केल्यावर कळलं की हा जो मुलगा होता हा इतका शहाणा होता, त्यांनी आपल्या मामाच्या घरी जाऊन मामाचं डेटा कार्ड वापरून ह्या मुलीचं प्रोफाईल क्रिएट केलं होतं. मग पोलीस इन्व्हेस्टिगेशन करत पोचली तेव्हा पोलीस काय करतं, तुमचा IP ॲड्रेस शोधत असतं, कुठे IP ॲड्रेस आहे, आणि मग IP ॲड्रेस नंतर फोन नंबर आणि मग त्याचा मालक कोण. मालक कळलं की हा प्रौढ माणूस आहे. त्याला विचारण्यात आलं ह्या मुलीला ओळखतं, पण मी ओळखत नाही, पण हिची शाळा माझ्या भाच्याची वाटते. मग भाच्याला विचारलं असता भाच्या म्हणाला हो मी असं केलंय. तर मग ह्याला आपल्याकडे 18 वर्षाखाली ज्युव्हिनाईल जस्टिस ॲक्ट असल्या कारणाने यांना जेल नाही होत, तर यांना बाल सुधारगृहामध्ये पाठवलं जातं. पण तिथेही यांचं आर्ग्युमेंट चाललं होतं की आमचा मुलगा चांगल्या घरचा आहे, माझी फॅमिली तो एका CEO चा मुलगा होता. तर जजचं असं म्हणणं झालं ती मुलगी काही चांगल्या घरची नाही का, तिच्यावर किती हे आलंय, संकट आलंय, ह्याला बाल सुधारगृह जाणं गरजेचं आहे. म्हणून बाल सुधारगृह हे भरपूर वेळा ते सुधारगृह नसतं, ते बिघाडगृह म्हणूनच खूप वेळा लोकांना असे अनुभव आले आहेत. तर ह्याची भीती पण आपण मुलांना दाखवू शकतो की बाबा असं केल्याने तुला असं होईल की जरी प्रॉपर जेलमध्ये नाही टाकलं तरी काही गुन्हेगारांमध्ये जाईल, आणि तुझा जो फ्रीडम आहे, माणसाला काय आवडतं, त्याचा स्वातंत्र्यता आवडते, ते स्वातंत्र्यच त्याच्याकडनं ओढलं घेऊन जातं. मुलांच्या दृष्टीने पण हेच होतं, मग स्वातंत्र्य ओढलं जातं. बरोबर आहे. तर अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकारकडून काही यंत्रणा किंवा काही उपाययोजना केल्या जात आहेत का? सरकारकडनं उपाययोजना केल्या जातात, पण त्या आता मी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, तर माझ्या प्रेक्षकांनाही कळलं असेल की त्यांच्यासाठी नवीन आहेत. जर त्यांना आधी माहीत नव्हत्या, म्हणजे सरकारकडनं जे केले गेलेले प्रयत्न आहेत ते कमी आहेत. सरकारकडनं त्यांना काय करायला पाहिजे, पाठ्यक्रमात लहानपणीपासूनच त्यांच्या पुस्तकात ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आता संगणक शिकवतो, पण संगणकातनं होणारे क्राईम्स किंवा संगणकाबद्दल छोटासा कायदा सोप्या भाषेत थोडं टाकणं गरजेचं आहे. म्हणजे त्या माणसाला चाप बसते, त्या मुलाला त्याच्याबद्दल चाप बसते, भीती निर्माण होते. थोडी भीती निर्माण झाल्याने तो पुढे असे काही गैरकामं करत नाही. हे करणं गरजेचं आहे. सायबर सिक्युरिटी व सायबर कायदा याबद्दल काही चॅप्टर्स आपल्या अभ्यासक्रमातच येणं गरजेचं आहे. नंतर किंवा सेमिनार्सद्वारे, अवेअरनेसद्वारे, TV कार्यक्रमांद्वारे जनतेमध्ये अवेअरनेस पसरवणं की हे असे गुन्हे घडतात, घडल्यावर काय करायचं आणि कायदा काय म्हणतं. जसं आता आपला हा कार्यक्रम आहे, जे ऐकतील त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अवेअरनेस पसरणार आहे, आणि त्यांनी एकाने जर 4 जणांना सांगितलं की असं होतं, असं घडतं, तरी हा अवेअरनेस वाढत जातो. तर हे सगळं कार्यक्रम देशाच्या लेवलला करणं खूप गरजेचं आहे. मुळात धोकादायक मेल्स किंवा धोकादायक साईट्स असतात, त्या कशा ओळखाव्यात? HTTP वरती लिहिलेलं असतं, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, ह्याचा अर्थ आहे, आणि S लिहिलेलं असतं, S म्हणजे सिक्युअर. तर आता तुम्ही ICICI बँक किंवा कुठचे देना बँक किंवा कुठच्याही बँकेच्या साईटवर तुम्ही जाताय, तर त्या बँकेची साईट ही नेहमी HTTPS नी सुरू होणारी साईट असते. किंवा खाली जर तुम्ही बघितलं तर तिकडे टाळं असतं, असं लॉक, पॅडल लॉकचं एक निशाणी खाली असते. ही जर नसली म्हणजे ते इनसिक्युअर साईट्स असू शकतात. ही खूण आहे ती ओळखण्याची आपल्याला. आणि तुम्हाला जर लिंक्स आले की बाबा ह्या लिंकवर जाऊन बघ तू, तिकडे असं झालंय, तर त्या लिंक्सवर शक्यतो आपण कधी जायचं नाही. तो व्हायरस असू शकतो, तो वर्म असू शकतो, तुमच्याकडे समोरच्याचा ट्रोजन असू शकतो. आता चोऱ्या कशा होतात तुम्हाला उदाहरण सांगतो मी. लोक तुम्हाला एक मेल पाठवतात की हा देवीचा फोटो आहे किंवा देवाचा फोटो आहे, हा फोटो तू पुढे 18 लोकांना प्रसारित कर की तुझ्यावरती तिची कृपा होईल, तुझ्यावर तुझं लक चांगला होईल, तुला पैसे मिळतील वगैरे वगैरे. मग आपण काय करतो, तो फोटो कधी कधी डाउनलोड करतो आणि ते फॉरवर्ड करतो. त्या फोटोमध्ये स्टेग्नाग्राफी हे सायन्स आहे, त्या फोटोमध्ये डेटा असतो, वरून फोटो आतून डेटा असतो. त्या फोटोमध्ये व्हायरसचा कोड पण अटॅच केला जाऊ शकतो. मग तो फोटो जेव्हा तुम्ही क्लिक करून ओपन करता तेव्हा तो व्हायरस किंवा बम किंवा ट्रोजन तुमच्या कम्प्युटरमध्ये आरामात येऊन जातो. दुसऱ्या ठिकाणी काही वर्डच्या फाईल येतात किंवा एक्सेलचे फॉर्म्युलाच्या फाईल येतात, चित्रांचे प्रेझेंटेशन्स येतात, पॉवर पॉईंट, ते आपण उघडतो, आपण सीन बघत असतो की काही छान सीन चालले त्याच्यावरती, आणि तेव्हा तो व्हायरस आपल्या कम्प्युटरमध्ये प्रसारित होतो. मग जो हा व्हायरस किंवा ट्रोजन ज्याला आपण म्हणतो, हा जो सॉफ्टवेअर कोड असतो, हा समोर बसलेल्या हॅकरचा एजंट असतो. म्हणजे तो ह्या ट्रोजनला वापरून आपल्या कम्प्युटरला त्याचा गुलाम बनवतो आणि आपल्या कम्प्युटरमधले असणारी माहिती आपल्याकडे तिकडे ओढतो, किंवा
आपला डेटा सगळा चोरी करून घेतो किंवा आपला कम्प्युटर वापरून दुसऱ्या कुठच्या तरी कम्प्युटरवर अटॅक करतो. आणि मग काय होतं, तो कुठेतरी दुसऱ्याकडे बसलाय, मग दुसऱ्याच्या कम्प्युटरवर जो अटॅक झाला त्याला वाटतं की आपण केलाय, आपला IP ॲड्रेस सापडतो आणि मग पोलिसांच्याकडे वारे आपल्या होतात. बरोबर. तर तुम्हाला जे येणारे हे जे मेल्स, अनओळखी मेल्स हे न उघडताच डिलीट करणं गरजेचं आहे. अनओळखी मेल्स मध्ये आलेले काही अटॅचमेंट्स हे तिकडेच डिलीट करणं गरजेचं आहे. तर हे जे अनओळखी मध्ये जो तुम्हाला तुमची कुतूहलता असते, हे सायबरच्या वर्ल्डमध्ये तुम्हाला ती कुतूहलता थोडी कमी करणं गरजेचं आहे. तेव्हा हे होणारे जे विविध क्राईम्स तुमच्या स्वतःवरती किंवा तुमच्या फॅमिलीवरती किंवा तुमच्या पाल्यांवरती कमी होतील. पद्मजा क्षीरसागर बोलतायत पुण्याहून. नमस्कार मॅडम. हॅलो हॅलो, नमस्कार, बोला. इंटरनेटसाठी आपण जेव्हा सायबर कॅफेत जातो किंवा इंटरनेट बँकिंग आपण तिथून ऑपरेट करतो, ते जास्त हे आहे का, म्हणजे घातक आहे का, किंवा त्यामध्ये जास्त तोटे आहेत का, की आपण घरी इंटरनेट वापरतो ते जास्त सोयीस्कर म्हणण्यापेक्षा सुद्धा सेफ आहे का? आणि आपण जेव्हा ईमेल आणि चेक करण्यासाठी सायबर कॅफेत जातो, तर त्याच्यामध्ये काही मेल आहे, नंतर आपण तिथून उठून गेला दुसरा कोणी त्यामध्ये मेल वापर करू शकतो असं विचारायचं. नमस्कार, प्रश्न अतिशय चांगला आहे तुमचा. सायबर कॅफे मध्ये तुमचं जे काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतील ते तुम्ही कधीच करू नका. बँकिंग व्यवहार तर कधीच करू नका, कारण सायबर कॅफे जरी त्याच्याकडे लायसन्स असले तरी त्याच्यावरती विविध प्रकारची माणसं येऊन बसतात. ते आपला तिथे सॉफ्टवेअर एजंट तिकडे इन्स्टॉल करू शकतात. दुसरी गोष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे, ह्या सायबर कॅफेंना पोलीसच्या रूल्सप्रमाणे पुढचे 6 महिन्यापर्यंत त्यांचा लॉग्स ठेवायचा असतो. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ते त्यांनी जर सगळं सिक्युअर तसं नसतं, ते कायद्याखालीच तुमची सगळी माहिती एकटून ठेवलेली असते त्याने. तिसरी गोष्ट, तुम्हाला जर तिथे बँकिंग करायचं असेल तर ते खूप घातक असतं. जर सायबर कॅफे ओनर हा चांगल्या मनाचा नसेल किंवा त्याचा स्टाफ हा चांगल्या मनाचा नसेल, तर तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरती जे काही करताय हे त्याला त्याच्या बसल्या बसल्या त्याच्या कम्प्युटरवरती दिसतंय ते. म्हणजे तुम्ही किंवा त्यांनी तुमच्या कम्प्युटरवरती जर की लॉगर नावाचा सॉफ्टवेअर टाकला असेल तर त्या की लॉगरनी काय होतं, तुम्ही जे काही टाईप करताय ते प्रत्येक अक्षर एका फाईलमध्ये सेव्ह होतं आणि तो नंतर ॲक्सेस करू शकतो. किंवा तुमच्या आधी बसलेला माणूस ते की लॉगर तिकडे इन्स्टॉल करून जाऊ शकतो आणि मग तुम्ही उठून गेल्यावरती परत तो बसून तुम्ही काय टाईप केलं ह्याची पूर्ण शाश्वती तो तिकडनं कॉपी करून आपल्याकडे घेऊ शकतो. जाता जाता शेवटचा प्रश्न विचारते, अगदी थोडक्यात सांगा की महिलांनी सोशल नेटवर्किंग साईट्स हाताळताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी आहे? महिलांनी सोशल नेटवर्किंग साईट्स वापरताना ते जे फोटो त्याच्यावर टाकतील तो व्यवस्थित असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे मित्र ओळखीचे असतील त्यांनाच त्यांनी एक्सेप्ट करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, जर काही त्यांना आक्षेपार्ह कळलं कोणाबद्दल तर फेसबुक अब्यूजचं जे बटन असतं ते त्याचा त्यांनी वापर करायला पाहिजे. चौथी गोष्ट, व्हॉट्सॲप वगैरे हे जे वस्तू ते वापरतात त्याच्यामध्ये आपले जे काही प्रायव्हेट मुवमेंट्स असतात ते प्रसारित किंवा प्रतारित करू नये. त्यांनी जर एखादा फोटो असा काढला असेल तर तो लागलीच डिलीट करून टाकावा. आणि असले फोन त्यांनी बाजारात विकू नये ज्याच्यामध्ये त्यांचे फोटो डिलीट केलेले फोटो असले तरी असले फोन त्यांनी बाजारात विकू नये, कारण मग ते फोटो परत अनडिलीट होऊन प्रसारित होऊ शकतात. आणि काही घडलंच तर जवळीक पोलीस स्टेशन किंवा सामाजिक जे मदत करणार किंवा काही वकील यांची मदत घेऊन लागलीच केस करावी. खरंच आज तुम्ही इथे आलात, सायबर क्राईम आणि लॉ म्हणजे खरंच खूप महत्त्वाचा असा विषय आहे. त्याबद्दल इतकं काही छान आम्हाला सांगितलं त्याबद्दल मी अगदी मनापासून तुमचे आभार मानते. आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माती सखी सह्याद्री, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. उद्या पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत नमस्कार.